मी आता काही प्रश्न विचारतो त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची। हा, दोघांनी उत्तरं लिहायची। मी प्रश्न विचारणार आजोबा, त्याचं उत्तर लिहायचं आणि दोघांचंही उत्तर समान आलं ना की आपण प्रत्येक बरोबर उत्तराला 500 रुपयाचं बक्षीस देणार। चालेल? हा, घ्या पेन घ्या। आजींचा आवडता रंग कुठला? दाखवा तिकडे। वाह, आजोबा तुम्हाला गोरा रंग आवडतो? मला पण गोरच आहे। वा वा वा, छान छान। सफेद असतो ना। लग्नानंतर कुठल्या चित्रपटगृहात पहिल्यांदा गेले होते किंवा नाटकात? सिनेमा बघायला किंवा नाटक बघायला कुठल्या थिएटरला गेले होते पहिल्यांदा? सांगा नाही तर आजी। सेंट्रल ऑफिस। सेंट्रल दाखवा हो तुम्ही। सेंट्रल, अरे वा वा। कुठला सिनेमा बघितला होता? एक दिवस गेले। आजोबा काय बघितलं होतं? इच्छा माझी पुरी करा, त्यांनी नाटक बघितलं। इच्छा माझी पुरी करा। अच्छा अच्छा। पुढचा प्रश्न, पहिल्यांदा कुठल्या देवाचं दर्शन घेतलं लग्नानंतर? सांगा सांगा आजी, सांगा, लिहू नका, सांगा। शीतळा देवीचं। शीतला देवी। तुम्ही काय लिहिलंय? गुलेश्वरी। पहिल्यांदा शंकरच्या देवळात गेलो होतो आम्ही लग्नानंतर। तुम्ही कुठल्या देवळात गेला होता? शीतळा देवीच्या देवळात आम्ही दोघं जण गेलो होतो, पण दुसऱ्या देवात। शंकराला गेले होते ते म्हणताय? शंकराला गेले, मी शीतळा देवीच्या देवळात गेले। घरी येताना देवळात गेलो नाही गोळ देवळात। मग ते लिहायला पाहिजे होतं। बरं, पुढचा प्रश्न, पहिलं नाटक कुठलं बघितलं दोघांनी? माझाही दुरायची दुरी। लीला आजोबा दाखवा। सौभद्र। आजी सांगतायत वाहतोही दुर्वाची जोडी। पहिल्यांदा दोघे फिरायला कुठे गेले होते? बरं, आजोबांनी कुठली भेटवस्तू दिली पहिली? मंगळसूत्र दिलं होतं 4 पदरी। दाखवा। सोन्याची अंगठी म्हणतायत? पहिलं साखरपुड्याला अंगठी देत होता। अरे हा, बरोबर। एक उत्तर बरोबर आलं आजी, हे बक्षीस तुम्हाला मिळालं, अभिनंदन आजी। नमस्कार। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं। अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती,
आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.